नमस्कार. आज आपण तब्बल 900 वर्षे मागे जाणार आहोत. भेटणार आहोत एका अशा क्रांतिकारक व्यक्तिमत्वाला ज्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. चला याची सुरुवातच एका इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया. जरा विचार करा, आजच्या काळातलं G20 शिखर परिषदेसारखं एक मोठं आधुनिक ठिकाण आणि दुसरीकडे 900 वर्षांपूर्वीचा एक महान तत्त्वज्ञ, यांच्यात काय बरं कनेक्शन असू शकतं? याचं उत्तर आहे भारत मंडपमची मूळ कल्पना. हो, अगदी बरोबर. तेच ठिकाण जिथे आज जगातले मोठे मोठे नेते एकत्र येतात, चर्चा करतात. तर मग या आधुनिक प्रेरणेमागे दडलेल्या तो 12व्या शतकातला दृष्टिकोन काय आहे, हेच आपण आता सविस्तरपणे पाहूया. बसवेश्वरांचा प्रभाव आजही किती मोठा आहे हे आपल्याला या काही गोष्टींवरून लगेच लक्षात येईल. बघा ना, जागतिक संवादाचं केंद्र बनलेलं भारत मंडपम असो, किंवा अगदी 2015मध्ये थेट लंडनमध्ये ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, किंवा दरवर्षी बसव जयंतीला आपले राष्ट्रीय नेते त्यांना आदरांजली वाहतात, या सगळ्या गोष्टी दाखवून देतात की त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. चला तर मग आता थेट टाइम ट्रॅव्हल करून जाऊया 12व्या शतकात आणि या महान व्यक्तिमत्वाला जरा जवळून जाणून घेऊया. तर बसवेश्वरांचा जन्म झाला होता 1005 मध्ये कर्नाटकात. त्यांचं मुख्य कार्य होतं 12व्या शतकाच्या मध्यात, म्हणजे कल्याणी चालुक्य आणि कलचुरी राजवटीच्या काळात, आणि 1167 साली त्यांचं निधन झालं. पण ते फक्त एक संत नव्हते. ते एक प्रतिभावान कवी होते, एक क्रांतिकारक समाजसुधारक होते आणि लिंगायत चळवळीचे ते प्रणेते होते. इतकंच नाही तर त्या काळात स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी लढणारे ते एक मोठे समर्थक होते. आता येऊया त्यांच्या कार्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. त्यांनी त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या आणि गंभीर समस्येवर, म्हणजेच जातीव्यवस्थेवर थेट हल्ला चढवला होता. जरा कल्पना करून बघा, एका बाजूला जन्मावर आधारित एकदम कडक जातीय व्यवस्था होती आणि बसवेश्वर सांगत होते की नाही, समाजात समानता हवी. एका बाजूला कर्मकांडांमध्ये अडकलेला समाज होता आणि ते पुरस्कार करत होते एका विवेकपूर्ण नैतिक जीवनाचा. केवढा मोठा फरक आहे हा, नाही का? त्यांच्या संपूर्ण विचारांचा सार खरं तर या एका वाक्यात आहे की कोणत्याही माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नाही, तर त्याच्या कामामधून, त्याच्या गुणांमधून व्हायला पाहिजे. आणि हा विचार फक्त बोलण्यापुरता नव्हता. त्यांनी आंतरजाती विवाहांना प्रोत्साहन देऊन तो प्रत्यक्षात आणून दाखवला. ठीक आहे, पण मग असा समान समाज उभा कसा करायचा? त्यासाठी बसवेश्वरांनी 2 खूप महत्त्वाची मूलभूत तत्त्व दिली. यातलं पहिलं तत्त्व होतं कायिक. याचा सरळ अर्थ आहे कर्म हीच पूजा. म्हणजे काय, तर कोणतंही प्रामाणिक काम, मग ते कितीही लहान किंवा मोठं असो, ते पवित्रच आहे, ते देवाच्या भक्तीसारखंच आहे. या एका विचाराने त्यांनी श्रमाला एक वेगळीच प्रतिष्ठा दिली. आणि दुसरं तत्त्व होतं दासोहक, म्हणजे समान वाटप. याचा अर्थ असा की आपण आपल्या कष्टाने जे काही कमावतो ते फक्त स्वतःसाठी ठेवायचे नाही, तर समाजासोबत वाटून घ्यायचं. यातून काय होतं, तर संपत्तीचं समान वाटप होतं आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढते. आता हे क्रांतिकारक विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे कसे? तर त्यासाठी बसवेश्वरांनी वचन नावाच्या साध्या, सोप्या पण तितक्याच प्रभावी अशा कवितांचा मार्ग निवडला. आणि त्यामुळेच त्यांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत अगदी सहजपणे पोचले. चला आता बघूया की इतकी शतकं उलटून गेली तरी त्यांचे हे विचार आजही आपल्याला कशी प्रेरणा देतात. त्यांनी अनुभव मंडप नावाची खूपच अनोखी संस्था सुरू केली. खरं तर आपण याला जगातल्या पहिल्या काही लोकशाही व्यासपीठांपैकी एक म्हणू शकतो. एक असं ठिकाण जिथे सार्वजनिक चर्चा व्हायची. अच्छा, मग हे अनुभव मंडप काम कसं करायचं? तर इथे जात, धर्म, लिंग असा कोणताही भेदभाव नव्हता. समाजाच्या सर्व थरातून लोक एकत्र यायचे आणि विशेष म्हणजे स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चर्चेत भाग घ्यायच्या. सगळेजण आध्यात्मिक, सामाजिक विषयांवर अगदी मोकळेपणाने बोलायचे आणि सगळ्यांच्या भल्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण करायचे. आणि याच अनुभव मंडपच्या कल्पनेतून प्रेरणा घेतली गेली आहे आजच्या भारत मंडपमची. आठवतंय का, आपण सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता. हेच आहे त्याचं उत्तर. जिथे 900 वर्षांपूर्वी सर्वसामान्यांसाठी एक खुलं चर्चापीठ होतं, त्याच महान कल्पनेवर आज जागतिक नेत्यांसाठी एक भव्य व्यासपीठ उभं आहे. तर जाता जाता एक विचार करूया. समानता आणि मोकळ्या चर्चेवर आधारित हे 900 वर्ष जुनं तत्त्वज्ञान आपलं आजचं आणि येणारं भविष्य घडवण्यासाठी किती महत्त्वाचं ठरू शकतं, नाही का?